आता बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. पहिला क्वेश्चन काय, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, नथिंग इज इम्पॉसिबल मध्ये ह्यातला पहिला आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधायचं आहे. इज, बरोबर. सेंटेन्स कसं आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. टॅग काय होईल, बोडके सरांचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर बी, इजंट इट. बरोबर आहे का? सगळ्यांना वाटतंय हेच आन्सर योग्य आहे? कमेंट करा. येस, बरोबर आहे. चलो, सगळ्यांना कळतंय? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आता बघा, सिंपल सेंटेन्स काय असतं, ज्याही वेळेस आपल्याला सिंपल सेंटेन्स विचारतील तर सिंपल सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तुम्हाला दोन वेगळे सेंटेन्सेस दिले जातील. किंवा हे बघा, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, सिंपल सेंटेन्स तुम्ही कसं सांगू शकता, सिंपल सेंटेन्स कशाला म्हणतात सांगा बरं. सिंपल सेंटेन्स कशाला म्हटलं जातं, तर ज्या सेंटेन्समध्ये एकच मेन वर्ब असतं, एकच मेन वर्ब असतं त्याला आपण म्हणतो सिंपल सेंटेन्स. ठीक आहे, मग ह्याच्यात तुम्हाला बघायचंय की मेन वर्ब एकच कशात आलंय. ज्या सेंटेन्समध्ये एकच मेन वर्ब असेल, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर एकच मेन वर्ब असणार, एकच मेन वर्ब असणार आणि टेन्स चेक करायचा. जो टेन्स आहे ना तोच ठेवायचा. जो टेन्स असेल ना तोच तुम्हाला ठेवायचा आहे. जो कुठला टेन्स असेल वाक्याचा दिलेल्या तोच टेन्स तुम्हाला ठेवायचा आहे. आता हे बघून मला सांगा बरं की कुठलं आन्सर किंवा कुठलं ऑप्शन बरोबर आहे. नीट विचार करा. पहिले तुम्हाला मी काय सांगितलं, एक तर एकच मेन वर्ब पाहिजे, दुसरं मी तुम्हाला सांगते की टेन्स तोच पाहिजे. ठीक आहे, आता बघा, द क्रिमिनल रिमूव्ड ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम. क्रिमिनलने काय केले, रिमूव्ह केले त्याचे जे काही ट्रेसेस होते, त्याचा जो काही गुन्हा होता, जो काही क्राईम होता, त्याचे सगळे ट्रेसेस जे आहेत ते त्याने रिमूव्ह केले. ही लेफ्ट द बिल्डिंग, आणि त्याने बिल्डिंग सोडली. ठीक आहे, आता तुम्हाला शक्यतो जो पहिला वर्ब असतो ना, जसं ह्याच्यात बघा रिमूव्ड आहे, ह्याला काय करायचं माहिती आहे, आयएनजी फॉर्म मध्ये आणायचं. कशात आणायचं, आयएनजी फॉर्म मध्ये आणायचं, रिमूव्हिंग बोलायचं. आयएनजी फॉर्म आल्यावर रिमूव्हचं काय होईल, रिमूव्हिंग होईल. नीट लक्ष द्या हा. कुठलीही एक्झाम असो, कुठलीही, अगदी तुम्ही कुठल्याही एक्झामला जा, सरळ सेवा, एमपीएससी, एसएससी, जीडीएस, काही कुठेही गेलात ना, हा पॅटर्न सगळीकडे बघायला मिळतो. इथे काय करायचं असतं, रिमूव्हला तुम्ही आयएनजी फॉर्म लावणार आहे आणि रिमूव्हिंगने सुरुवात करणार आहे. ठीक आहे, तीन ऑप्शन दिसतात, हा ऑप्शन गेला. आता टेन्स चेक करा. मेन वर्ब घेतला आपण, हा आलाय रिमूव्हिंग. आता टेन्स बघा, इथे आहे लिव्स, इथे आहे लेफ्ट, इथे आहे लिव्ह, वरती काय दिलाय, लेफ्ट. टेन्स चेंज करायचा अधिकार असतो का तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही सिंपल सेंटेन्स तुम्हाला बनवायला सांगितलंय, विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग म्हटलेलं असतं. म्हणजेच काय की त्याचा टेन्स तुम्हाला चेंज करायचा नसतो. चला आता आन्सर द्या, फटाफट आन्सर येऊ द्या मला सगळ्यांचे. दोन्ही क्ल्यू तुमच्या समोर ठेवलेत मी. पहिला क्ल्यू काय आहे, एक तर रिमूव्हिंग पाहिजे, दुसरा जो टेन्स वरती आहे तोच खाली पाहिजे. फटाफट आन्सर येऊ द्या. खूप सिंपल क्वेश्चन आहे, लेवल आपल्याला वाढवत नाहीची. येस, बोडके सरांचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर सी, एकदम बरोबर आहे. रिमूव्हिंग आहे, रिमूव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम. हा कॉमा पण महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट असते कॉमा. दोन वाक्यांना जेव्हा तुम्ही जोडता त्यावेळेस तिकडे कॉमा येणार आहे. लक्षात ठेवा, इथून पुढे सिंपल सेंटेन्स जर तुम्हाला बनवायला सांगितलं आणि दोन सेंटेन्सेस दिलेले असतील तर ती दोन कॉमाने जोडली जातात. पहिल्या सेंटेन्सला आयएनजी करून घ्यायचा आणि दुसऱ्या सेंटेन्स मधला टेन्स तसंच ठेवायचा. इथून पुढे सगळ्यांच्या लक्षात राहील. ठीक आहे, कळतंय तुम्हाला. सो ऑप्शन नंबर सी किंवा 3 हे तुमचं बरोबर आन्सर असणार आहे. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. एकच मेन वर्ब पाहिजे. याच्यात बघा रिमूव्हिंग ऑल ट्रेसेस, हे लेफ्ट जे आहे ना ते इथे मेन वर्ब म्हणून आलंय, कळतं. सो इथे ह्याचं रिमूव्हिंग होणार, आयएनजी फॉर्म जो टेन्स आहे तो इथे तसाच राहील आणि दोन सेंटेन्सेस कॉमाने जॉईन केले जातील. कळलंय सगळ्यांना, पुढे जायचं. गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमच्या समोर. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर द सेंटेन्स. व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट्स, व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट्स. आता बघा,
या सेंटेन्सेसमध्ये, अशा सेंटेन्सेसमध्ये काय करायचं असतं, व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट. आता हे सेंटेन्स कुठल्या फॉर्ममध्ये आहे, इंटरोगेटिव्ह आहे, बरोबर आहे. इंटरोगेटिव्हला आधी असर्टिव्ह करा, नॉर्मल सेंटेन्स बनवा, व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट. ओके, व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट्स. आता यू टीच द स्टुडंट. ठीक आहे, ह्याला तुम्ही सिंपल बनवा आधी. ओके, आता व्हायचा व्हायच राहणार आहे, सगळीकडे आहे. ओके, व्हाय आलेला आहे. ओके, यू कोण आहे इथे, व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट, बरोबर आहे. मग आता बाय यू असणार आहे एंडला, तुम्हाला माहिती आहे. बाय द स्टुडंट्स येईल का, नाही येणार. बाय यू बाय यू बाय यू. ओके ओके, आता इथे काय होणार, हा जर तुमचा ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर पॅसिव्ह व्हॉइस कसा होईल, यू टीच द स्टुडंट्स. टीच है ना, सिंपल प्रेजेंट टेंस है. यू टीच द स्टूडेंट्स, स्टूडेंट्स आर टॉट बाय यू, बरोबर आहे. टॉट बाय यू पाहिजे मला, टॉट बाय यू, टॉट बाय यू, टॉट बाय यू. नॉट आहे, डोंट आहे तर डोंटचा नॉट होईल, बरोबर आहे. जेव्हा कधी डोंट येतं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण नॉट वापरत असतो, बरोबर आहे. नॉट आहे आहे. ओके, आता मला सांगा इथे हेल्पिंग वर्ब पाहिजे असतो. WH क्वेश्चन मध्ये आपण नेहमी काय घेतो, हेल्पिंग वर्ब घेतो. WH क्वेश्चनच्या पुढे काय घेतो, हेल्पिंग वर्ब. इथे आहे का, नाही. ठीक आहे, आता डोंट आहे, डोंट कुठला टेन्स आहे मला सांगा, डोंट कुठला टेन्स आहे. ओके ओके पडवाय सर. ओके, तो डोंट हा कुठला टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स मला सांगा वेअर येईल की आर येईल. व्हॉइस मध्ये तुम्हाला अधिकार नाही आहे टेन्स चेंज करायचा, बरोबर आहे. इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवायचा आहे. चला फटाफट आन्सर द्या. हा तर ऑप्शन गेलाय, आता तुम्हाला वेअर आणि आर या दोघांमधलं फायनल उत्तर सांगायचं आहे. काय येईल, डी. एकदम बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर. तो इथे आर येणार आहे, बरोबर आहे. WH वर्ड पाहिजे, WH नंतर नेहमी हेल्पिंग वर्ब येतो, इथे हेल्पिंग वर्ब ॲब्सेंट आहे त्यामुळे हा नाही येणार आहे. डोंटचं वाक्य खाली नॉट येणार आहे, B3 असणार आहे सगळीकडे. आणि बाय यू काय करायचं कळलं ना, इंटरोगेटिव्हला आधी असर्टिव्ह करायचं, त्याला मग पॅसिव्ह करायचं आणि त्यानुसार आन्सर शोधायचा. अशा रीतीने गेलात की बरोबर तुम्ही फायनल आन्सर पर्यंत पोहोचणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Choose the correct degree sentences for the given sentence. Temperature is one of the most important physical factor. खूप सारे physical factors मधला temperature हा one of the important factor आहे, one of the. तर आपल्याला माहिती आहे की one of the च्या वाक्यामध्ये आपण नेहमी काय यूज करतो, very few यूज करतो. आपल्याला ट्रिक माहिती आहे की one of the चं वाक्य असेल आणि जर तुम्हाला वन ऑफ दीच्या वाक्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री करायला सांगितली असेल तर तुम्ही व्हेरी फ्यू वापरणार आहे, बरोबर. सगळीकडेच व्हेरी फ्यू आहे, ठीक आहे. आता पॉझिटिव्ह डिग्री असते, व्हेरी फ्यू नेहमी काय असते, पॉझिटिव्ह डिग्री असते. आता पॉझिटिव्ह डिग्री म्हटलं की काय येणार, कंपॅरिझन येणार आहे, बरोबर. पॉझिटिव्ह डिग्रीला तुम्हाला कंपॅरिझन करावं लागतं. आता कंपॅरिझन बघा, कंपॅरिझन म्हणजे काय असणार आहे, कंपॅरिझन पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय असणार, F1 ॲब्जेक्टिव्हचा पहिला फॉर्म आपण यूज करतो. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स, व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर. हा तर गेला, ठीक आहे, कारण इथे फॅक्टर आलंय, ठीक आहे, हे दोन गेले. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर, बरोबर आहे, आर ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी आपण येस, संकेत सरांनी आन्सर दिला ऑप्शन नंबर 1. पण सर जरा नीट विचार करा, व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन टेम्परेचर असं फॉर्मेशन नसतं. नेहमी लक्षात ठेवा, जर वन ऑफ दीचं वाक्य असेल सुपरलेटिव्ह डिग्रीला आणि तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री करायला सांगितली असेल तर कसं करायचं, ॲज, F1 ॲज हे पाहिजे आणि इकडे व्हेरी फ्यू पाहिजे. ट्रिक लिहून घेत चला.
एक्झामच्या टाइमला फटाफट आन्सर सुटला पाहिजे. वन ऑफ दीचं वाक्य व्हेरी फ्यू आहे का, ॲज F1 ॲज आहे का, एवढं बघायचं, आन्सर द्यायचं. ठीक आहे. आय होप संकेत सर तुम्हाला कळलं असेल. ऑप्शन नंबर 2 येणार आहे. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट यूज ऑफ थॉट इन द फॉलोइंग सेंटेन्स. सुधीर इज डल, ही स्टडीज हार्ड टू गेट मार्क्स. पहिले तर मला सांगा दोचा अर्थ काय? दोचा अर्थ काय असतो? जरी असं असलं तरी, जरी असं असलं तरी, या अर्थाने आपण दोचा वापर करत असतो. बरोबर आहे. मग दोचा वापर इथे योग्य रीतीने कसा केलेला आहे ते बघा. सुधीर इज डल. ठीक आहे, सुधीर डल आहे, मान्य आहे. सुधीर इज डल, सुधीर डल आहे, तरी ही स्टडीज हार्ड टू गेट मार्क्स, पण तरी तो अभ्यास करत असतो. या अर्थाने तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. आता खालची वाक्य बघा. दो सुधीर इज डल, ही स्टडीज हार्ड टू गेट मार्क्स. दो सुधीर इज डल बट, आता इथे बट कशाला पाहिजे? दो आणि बट हे तर येणार नाही. दो आणि बट, बरोबर, दोन कंजंक्शन येणार. दो सुधीर इज डल, ही स्टडी हार्ड टू गेट मार्क्स. दो सुधीर इज डल, ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स. आता बघा, येस, आता इथे काय प्रॉब्लेम आहे ना, या अशा सेंटेन्सेसमध्ये जेव्हा दोन सेंटेन्स तुम्ही जॉईन करता, मी नेहमी सांगते दोन सेंटेन्सेस तुम्ही जॉईन करताय त्यावेळेस हा फुल स्टॉप जो आहे ना तो कशाने रिप्लेस होतो माहिती आहे का? कॉमाने रिप्लेस होतो. कॉमा, इकडे कॉमा आहे, इथे कॉमा नाही आहे, इथे कॉमा नाही आहे. कॉमा नसेल तर मग सेंटेन्स रॉंग असतं, कळतंय ना? पण ऑप्शन नंबर 2 येणार नाही आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये कॉमाच नाही आहे. विदाउट कॉमा दोन सेंटेन्स तुम्ही एक कधीच नाही करू शकत. ही गोष्ट खूप सिंपल आहे, कळतंय का? बेसिक इंग्लिशचा रूल आहे. जर दोन सेंटेन्सेस आहेत आणि तुम्हाला ते कंजंक्शनने एकत्र करायचे आहेत, तुम्हाला ते दोन सेंटेन्स कसे जोडायचे आहेत? कॉमाने जोडायचे आहेत. सो हा आणि हा ऑप्शन गेला कारण कॉमा नाही आहे. आता बघा फर्स्ट आणि थर्ड मध्ये सुधीर, सुधीर कोण आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का? आता मला सांगा, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि प्रेझेंट टेन्स आहे. ओके, प्रेझेंट टेन्स आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला काय लागतो? SES लागतो, नेहमी लागतो. इथे आहे का? स्टडीला काही आहे का? SES जोडलाय नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. तो ऑप्शन नंबर 1, दो सुधीर इज डल, हे बरोबर आहे. दो सुरुवातीला आला, कॉमा आला आणि इथे स्टडीज आला. तो ऑप्शन नंबर 1. येस संकेत सर, एकदम बरोबर आहे. ज्यांना क्लिअर झालं का? ओके, आन्सर चुकू दे. ज्यांचं कोणचं म्हणजे मिस्टेक असेल, नो इश्यू. आपला मोटिव्ह काय आहे की रोजच्या रोज आपल्याला क्वेश्चन्सचा सराव घ्यायचा आहे आणि ॲट टाइम ऑफ एक्झामिनेशन बरोबर उत्तर द्यायचं आहे. कळलंय का सगळ्यांना? दोन सेंटेन्सेस जॉईन करताना पहिलं तर कॉमा पाहिजे दोघांच्या मध्ये. हे जे दोचं कंजंक्शन असतं नेहमी सुरुवातीला येतं, बरोबर? सुरुवातीला आलं, इथे आलं, इकडचा टेन्स तोच ठेवायचा, तुम्ही नाही चेंज करणार येते, बरोबर? त्यामुळे तो सिंपल प्रेझेंट टेन्स वरती जरा नीट फोकस करा. क्लिअर झालं असेल इथपर्यंत? ठीक आहे, ओके. चला पुढे बघा. चूज द करेक्ट रेटॉरिकल क्वेश्चन. आता पहिलं तर रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय? चूज द करेक्ट रेटॉरिकल क्वेश्चन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता रेटॉरिकल क्वेश्चन काय असतो? रेटॉरिकल क्वेश्चन आहे ना, तुम्हाला मोस्ट ऑफ पोएम मध्ये विचारला जातो. रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर अपेक्षित नसतं, त्या प्रश्नातच त्याचं उत्तर असतं, बरोबर? म्हणजे बघा, असं जर एखादा म्हणत असेल, डोंट यू लाईक टी, डोंट यू लाईक टी, ह्याच्यात तो तुम्हाला विचारत नाही की तुला टी आवडत की नाही. त्याला माहिती आहे की तुला आवडतं, तुला तर टी आवडतं ना, तुला तर चहा आवडतो ना, कळतंय? म्हणजे असं उत्तर की ज्या प्रश्नात, असा प्रश्न की ज्या प्रश्नातच त्याचं उत्तर असतं, ह्याला म्हटलं जातं रेटॉरिकल क्वेश्चन, की ज्यात समोरच्याला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नसतं, त्याच्या बोलण्यातच त्याने उत्तर दिलेलं असतं, कळतंय? सो असा प्रश्न तुम्हाला इथे शोधायचा आहे. पीयू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस. ओके, इथे पण टेन्स, भाई साहब टेन्स कधीही चेंज करू नका.
हा टेन्स जिकडे जिकडे चेंज करायला पाहिजे, जसं डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपण करतो, ज्या ज्या ठिकाणी केलं पाहिजे त्या ठिकाणी केलं पाहिजे, पण इकडे टेन्स चेंज होत नसतो. ठीक आहे, तो पहिले तर टेन्सवर लक्ष द्या. डिसाइडेड, डिसाइडेड फटाफट. डिसाइडेड V2 म्हणजे कुठला टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स. V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, बरोबर, सिंपल पास्ट टेन्स आहे. तुम्हाला पण तोच ठेवायचा आहे. तुम्ही चेंज करणार आहे का टेन्स? डेफिनेटली नॉट. डिसाइडेड, आता डिसाइडेड सिंपल पास्ट टेन्स आहे. डझंट काय आहे बरं? प्रेझेंट टेन्स आहे, उपयोग नाही, गेला. डोंट काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे, नाही येणार. येस, आता डिडंट डिड. ओके, आता वरचं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, नाही तर डिडंट काय येईल? ओके, सो डिड. ओके ओके, एकच मिनिट, इथे बघा, इथे आता बघा मिस्टेक काय आहे. इथे आहे ना, डीड नंतर नेहमी V1 घेतात. डीड नंतर नेहमी काय घेतात? V1 घेतात. इथे बघा, डीड नंतर V2 घेतलाय. V2 कसं काय येईल? हे सेंटेन्स रॉंग आहे. तो इथे येणार, तुमचा क्वेश्चन होणार. म्हणजे मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, क्वेश्चन विचारताना डोंट यू लाईक टी, तो त्या पद्धतीने विचारलंय. डिडंट पीयू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस, म्हणजे ह्याचा आन्सर हेच आहे ना. येस, पीयू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस. तुम्हाला इथे निगेटिव्ह घ्यावा लागणार आहे, कळतंय? येस, संकेत सरांनी एकदम बरोबर आन्सर दिलाय. डिडंट पीयू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस, हे आन्सर मिळालं का तुम्हाला? येस, पीयू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस. लक्षात ठेवा, डीड नंतर नेहमी काय येतो? V1 येतो. इथे डिसाइडेड घेतल्यामुळे हे सेंटेन्स चुकलेलं आहे, शिवाय निगेटिव्ह पण नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच. जॉन सेड टू द मॅन, आर यू हर फ्रेंड? जॉनने विचारलं त्या माणसाला, आर यू हर फ्रेंड, तू तिचा मित्र आहेस का? आता इथे क्वेश्चन मार्क आहे. नेहमी लक्षात ठेवा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला व्हेन यू आर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं जेव्हा तुम्ही स्पीच चेंज करत असता ना, तेव्हा खाली क्वेश्चन मार्क राहत नाही. खाली क्वेश्चन मार्क राहत नाही. इथे आलाय, कट करा. क्वेश्चन मार्क राहत नाही. आस्क नंतर कधीही टू वापरला जात नाही. आस्क टू कधीही नसतं. ठीक आहे, आस्क नंतर टू वापरत नाहीत. हे दोन ऑप्शन गेले. ओके, जॉन आस्क्ड द मॅन. हा, आणि त्या दोन वाक्यांना, ती जी दोन वाक्य आहेत ना, म्हणजे हे आणि हे, ह्यांना इफ किंवा वेदरने जोडलं जातं. इफ किंवा वेदरने जोडलं जातं. ठीक आहे, सो ते चेक करा. इफ आहे, इफ आहे. ओके, दोन्ही ठिकाणी इफ आहे. ओके, आता हा त्याला विचारत होता ना, सेड म्हणजे काय आहे? पास्ट टेन्स आहे. मग इथे आरचं काय होईल? प्रेझेंट टेन्स नाही राहणार, पास्ट होणार. त्याचं काय होईल? इज नाही होणार, वॉज. जॉन आस्क्ड द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. तो जॉनने त्याला विचारलं की तो त्याचा मित्र होता का. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 1 विल बी योर करेक्ट आन्सर. कळतंय? खूप प्रॅक्टिसची गरज आहे आपल्याला. लक्षात ठेवा, आन्सर्स का चुकतायत. इथे तुम्हाला कॉमा पण नाही दिसत आहे, कळतंय का? त्यामुळे हे लक्षात ठेवा. जॉन आस्क्ड द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. या गोष्टी लक्षात ठेवा. नो इश्यू, पहिलाच दिवस आहे, बऱ्याच दिवसांनी गॅप पडून असं होत असेल, पण मंडे पासून रेग्युलरली 7 वाजता लाईव्ह येत जा. रोज 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 जेव्हा क्वेश्चन्स कानावर येतील ना, त्यावेळेस बरोबर तुम्हाला त्याचे आन्सर सापडतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. नोट इट प्रॉपरली लेस्ट यू मे फॉरगॉट ऑल अबाउट इट. नोट इट प्रॉपरली. ओके, तो मला सांगा, लेस्टचा अर्थ काय? पहिले तर लेस्टचं मीनिंग काय हे मला सांगा. लेस्ट हा शब्द, आपण लेस्टचं मीनिंग काय आहे? फटाफट फटाफट आन्सर करा, इतका वेळ लागता कामा नये. आता बघा, लेस्टच्या वाक्यामध्ये ना, नेहमी लेस्टच्या वाक्यामध्ये, आता पहिले तर वाक्याचा अर्थ बघा. नोट इट प्रॉपरली, हे नीट नोट कर.
लेस्ट यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. कदाचित किंवा नाहीतर तू हे सगळं विसरून जाशील, या अर्थाने हे वाक्य आहे. कळतंय? मग नोट इट प्रॉपरली नोट कर, नाहीतर कदाचित तू तू विसरून जाशील हे जे सगळं काही सांगितलंय ते. म्हणजे तुम्हाला मी आता म्हणेन जे काही आपण बोलतोय ते नोट करा, नाहीतर काय होईल, कदाचित तुम्ही विसरून जाल, या अर्थाने लेस्ट येतो. ठीक आहे. मग हे काय आहे की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, रिझल्ट, पर्पज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कुठला क्लॉज आहे सांगा? की नोट इट प्रॉपरली लेस्ट यू मे फॉरगॉट. की कशासाठी? पर्पज म्हणतोय आपण की तू विसरून जाऊ नयेस, यासाठी आपल्याला करायचंय. ओके, समजतंय? येस येस येस, एकदम बरोबर आन्सर दिलेला आहे सरांनी. येस सर, कळतंय? तो आपल्याला पर्पज सांगितलेला आहे. गुड. येस, आता छान व्यवस्थित सगळे ट्रॅकवर यायला सुरुवात झालेली आहे. हा ट्रॅक आता बिलकुल सोडायचा नाही जोपर्यंत आपल्या हातात पोस्ट येत नाही. रोज 7 ते 8 लाईव्ह यायचंच आहे आपल्याला. चूज द वन विच एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. ॲपोजी. आता ॲपोजी हे तुम्ही कुठे ऐकलं असेल? हा बघा अर्थ आहे. ठीक आहे, ही अर्थ आहे आणि मून त्याच्या भोवती असा फिरतो, बरोबर? कधीही ग्रह जेव्हा फिरतात ना तर ते गोल नाही फिरत, ते अंडाकृती दिशेने फिरतात. अंडाकृती कक्षा असते ती, इलिप्टिकल ज्याला आपण म्हणतो, इलिप्टिकल असतं ते स्पेरिकल किंवा सर्क्युलर नसतं कधीच. आता बघा, मला सांगा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे का? नाही आहे. मग याला ना इंग्लिशमध्ये ॲपोजी आणि पेरिजी म्हणत असतात. कळतं का? ॲपोजी पेरिजी. मग ॲपोजी म्हणजे काय माहितीये का? हे दिसतंय तुम्हाला, हे डिस्टन्स दिसतंय का? हे कसं आहे? खूप जास्त आहे, बरोबर? संकेत सरांचा आन्सर आलाय मिडल. नो सर, मिडल हे त्याचा आन्सर नाही आहे. आता बघा ॲपोजीचा आन्सर कसं येईल? हां, लास्ट क्वेश्चनचा आन्सर. येस येस येस, बरोबर आहे संकेत सर, लास्ट क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे. इकडे बघा, ॲपोजीचा अर्थ काय असतो माहिती आहे का? मॅक्झिमम. सो इकडच्या पेक्षा हे जास्त अंतर आहे ना, याला मॅक्झिमम अंतर म्हणतात. म्हणजे ह्याला मराठीत एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहिती नाही, पण तुम्ही ते शब्द शोधून काढू शकता. की चंद्र आहे, तर चंद्र इलिप्टिकल सर्किटमध्ये फिरताना ना हे डिस्टन्स मोठं असतं आणि हे छोटं असतं. ठीक आहे, सो ते दोन पर्टिक्युलर शब्द आहेत, त्याला ॲपोजी आणि पेरिजी इंग्लिशमध्ये म्हणतात. सो त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲपोजी म्हणजे काय की कुठल्या तरी ठिकाणाचं मॅक्झिमम डिस्टन्स. ठीक आहे, सो त्याला असं म्हटलं जातं क्लायमॅक्स. कारण बिगिनिंग तर येणार नाही, मिडल येणार नाही, बॉटम येणार नाही, तर क्लायमॅक्स म्हणजे मॅक्झिमम म्हणजे म्हणतो ना एकदम उच्च बिंदू किंवा एकदम हायेस्ट पॉइंट, या अर्थाने आपल्याला ते वापरायचे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? थंब द्या जर तुम्हाला कळत असेल, समजत असेल. चलो, कळलं ना ॲपोजीचा अर्थ? आता पेरिजी लक्षात ठेवायचा, तो काय येतो. नेक्स्ट बघा, परवर्स. चला, ह्याचा मीनिंग सांगा. अपोजिट वर्ड. पहिले तर कुठलाही अपोजिट वर्ड आला. येस येस येस, बोडके सर एकदम बरोबर आन्सर दिलाय सरांनी. येस, चलो पहिले परवर्स. परवर्स सिनोनिम सांगा. किंवा आता परवर्स चा अर्थ काय माहितीये का? एखादी अशी गोष्ट विच इज नॉट सुटेबल, किंवा मराठीत तुम्ही असं म्हणू शकता की एखादी अशी गोष्ट की जी विकृत आहे किंवा जी तेवढी चांगली नाहीये, कळतं? तर त्याला म्हटलं जातं परवर्स. परवर्स म्हणजे की जी योग्य नाहीये किंवा जे विकृत आहे, काहीतरी चुकीची आहे. ठीक आहे. कंप्लायंट म्हणजे काय माहितीये का? एकदम व्यवस्थित, अनुरूप, ज्याला आपण म्हणतो ना एकदम सुरूप, अनुरूप असं. फ्रॅक्शन म्हणजे काय? आता हे झालं भाग, तर यातला हा झाला फ्रॅक्शन, बरोबर? ह्याला म्हणतात फ्रॅक्शन. ओके. इनट्रॅक्टेबल की जे तुम्ही ट्रॅक नाही करू शकत. ऑब्स्टिनेट म्हणजे उगाचच हट्टी करणे वगैरे, ऑब्स्टिनेट. ठीक आहे. इनट्रॅक्टेबल फ्रॅक्शन. मग ह्याला काय येईल? परवर्स म्हणजे काय की अशी गोष्ट की जी विकृत आहे, खूप चांगली नाही आहे, वाईट आहे, पण तिच्या विरुद्ध
कंप्लायंट म्हणजे खूपच छान आहे, अनुरूप आहे, व्यवस्थित आहे, हे शब्द लक्षात ठेवा. रिपीट होण्याचे चान्सेस असतात बऱ्याचदा, कारण त्यांचा सोर्स जो आहे तो तोच असतो. मग असं नाही आहे की एकदा केलं म्हणजे ते परत येणार नाही. सो सोर्सेसमधून हे रिपीट होऊ शकतात, त्यामुळे क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. कंप्लायंट, येस येस येस, ओके बरोबर. सो कसं लक्षात ठेवायचं आहे, परवर्सला कंप्लायंट येणार आहे तुमचा अपोजिट वर्ड. ह्याला जर सिनोनिम विचारलं तर येईल सुटेबल किंवा परफेक्ट असं काहीतरी की जे चांगलं आहे. ठीक आहे, सॉरी, कंप्लायंटला सिनोनिम येईल सुटेबल, परवर्सला येईल नॉट सुटेबल. नेक्स्ट बघा, एरर एरर एरर, ABCD. One should make his efforts if one wishes to achieve success in this organization and D is no error. बोला काय मिस्टेक आहे? एकदम आवडता पॉइंट आहे हा. कुठल्याही एक्झाम मध्ये गेलात की हा क्वेश्चन बघायला मिळतो तुम्हाला. आन्सर द्या. आता बघा इथे कसं असतं, वन आलाय ना, वन शुड मेक हिज एफर्ट्स नाही येणार, वन शुड मेक वन्स एफर्ट्स. कळतंय काय येणार? वन्स एफर्ट्स. जेव्हा तुम्ही इथे वन वापरताय तर इथे येईल. आता इथे जर ही असतं ना, ही शुड मेक हिज एफर्ट्स, तर बरोबर होतं. ही शुड मेक हिज एफर्ट्स बरोबर होतं. पण इथे जर वन असेल तर इथे पण तुम्हाला काय वापरलं पाहिजे? वन्स एफर्ट्स वापरलं पाहिजे. येस 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 येस, एकदम बरोबर आन्सर येत आहेत सगळ्यांचेच. एकदम बरोबर आन्सर दिलाय, एकदम बरोबर आहे. कळलंय? क्लिअर आहे सगळ्यांना? वन शुड मेक वन्स एफर्ट्स. सो बी मध्ये तुमचा एरर आहे. नेक्स्ट बघा, चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन सेंटेन्स. अ पोस्ट विदाउट रेम्युनरेशन. रेम्युनरेशन म्हणजे पगार किंवा पैसा किंवा भत्ता, मानधन. म्हणजे तुम्ही त्या पोस्टवर आहात पण त्या बदली तुम्हाला काही पैसा किंवा मानधन मिळत नाहीये. विदाउट, त्याला काय म्हटलं जातं? आता बघा, व्हॉलंटरी म्हणजे काय? आपण व्हॉलंटरी सर्व्हिस देतो. आपल्याला जर एखादा उपक्रम आवडला तर आपण स्वतः त्याच्यात जातो, म्हणजे स्वयंसेवक बनतो. कोणी आपल्याला सांगत नाही, आपण स्वतः जातो, ते झालं स्वयंसेवक, ते झालं व्हॉलंटरी की स्वतःच्या इच्छेने. इनव्हॉलंटरी म्हणजे तुमच्या इच्छेने नाही जाते तुम्ही. कळतंय? हे झालं ऐच्छिक, हे झालं अनैच्छिक. ही गोष्ट तुम्ही तुमच्या इच्छेने करता. अनैच्छिक म्हणजे तुमच्या इच्छेने नाही करत. सायनेश्युअर म्हणजे काय माहिती का? तर सायनेश्युअर म्हणजे लक्षात ठेवा, साइन न करता जेव्हा तुम्हाला शुअरली पैसा मिळतो. साइन न करता म्हणजे काम न करता जेव्हा तुम्हाला शुअरली पैसा मिळतो. काय म्हटलं मी? लक्षात कसं ठेवणार हा शब्द? सायनेश्युअरला कट केला. साइन न करता म्हणजे काम न करता जेव्हा तुम्हाला शुअरली पैसा मिळतो ना, त्याला म्हणतात सायनेश्युअर. कळतंय? हे झालं सायनेश्युअर म्हणजे असा जॉब की जिकडे तुम्हाला बोलतात ना आरामाचा जॉब आहे. आरामाचा जॉब, आरामाचा जॉब की जिकडे तुम्हाला साइन करायचा पैसा मिळतो. म्हणजे फक्त साइन करायचं आणि पैसा घ्यायचा. साइन केली की शुअरली पैसा मिळणार. साइन केली की शुअरली पैसा मिळणार. आता ऑनररी म्हणजे काय? की जो आपण ऐकतो बघा, ऑनररी प्रेसिडेंट, ऑनररी प्रेसिडेंट ऑफ आर सोसायटी. मग ऑनररी म्हणजे काय? की जो पैसे नाही घेत पण काम करतोय, जो पैसे नाही घेत पण काम करतोय. कळलं? सो ऑनररी म्हणजे काय? तर विदाउट पैसे काम करणं. आणि सायनेश्युअर म्हणजे काय? फक्त साइन कर, शुअरली पैसा मिळणार. आरामाचा जॉब, साइन कर, शुअरली पैसा मिळणार, असं लक्षात ठेवा. सायनेश्युअर. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडियम. टू कीप द बॉल रोलिंग. आता कीप द बॉल रोलिंग म्हणजे पुढे 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 असं तुमचा बॉल असं चालू राहील. बरोबर? म्हणजे पुढे पुढे जात राहील. या इडियमचा अर्थ काय? टू अर्न मोर अँड मोर, टू वर्क कॉन्स्टंटली, टू कीप द कन्व्हर्सेशन गोईंग, टू मेक द बेस्ट यूज ऑफ इट. आता बघा, या अर्थाने अजून एक म्हण आहे, टू कीप द पॉट बॉइलिंग. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय असतो माहितीये का? आपल्या उदरनिर्वाहासाठीचं जे काही साधन असेल ते, की बाबा रोजीरोटीसाठी काहीतरी कामधंदा करतोय. टू अर्न मोर अँड मोर हे नाही येणार. पहिलाच ऑप्शन ते लोक असा देतात हा की जिकडे तुम्ही कन्फ्यूज होणार. जेव्हा कधी पहिला ऑप्शन टिक करता ना, दुसऱ्यांदा विचार करायचा हा, कारण पहिला ऑप्शन नेहमी असा असतो ना की जिकडे तुम्ही फसणार असंच टाकलेलं असतं. इथे ह्याचा अर्थ असा नाही आहे टू अर्न मोर अँड मोर.
टू वर्क कन्स्टंटली असं पण नाही, कामाबद्दल आपण नाही बोलत आहे, आपण उदरनिर्वाहाबद्दल बोलतोय. टू मेक द बेस्ट यूज ऑफ इट नाही. आता इथे हा ऑप्शन बऱ्यापैकी राहतो, म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग लागत नाहीये, पण जर मोस्ट अप्रोप्रिएट जर म्हटलं ना आपण की मोस्ट अप्रोप्रिएट काय आहे, तर टू कीप द कन्व्हर्सेशन गोइंग ऑन, एखादी गोष्ट कंटिन्यू करत ठेवणं. येस ऑडिबल सरांनी एकदम बरोबर उत्तर दिलंय, उदरनिर्वाह करणे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. येस ओके, पुढे बघा. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. बुकेची स्पेलिंग कुठली बरोबर आहे सांगा. बुकेची स्पेलिंग कुठली बरोबर आहे असं लिहा 15 आणि त्याच्या पुढे आन्सर द्या फटाफट. इथे टाइम नाही जायला पाहिजे. बुकेची स्पेलिंग. ओके, प्रतीक सरांचा आन्सर आलाय, बोडके सरांचा आन्सर आलाय, आरुष सरांचा आन्सर आलाय, संकेत सरांचा आन्सर आलाय, सगळ्यांचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. बुके BOUQUET, इथे यू मिसिंग आहे, बरोबर. इथे हे डबल टी आलाय, इकडे काय वेगळंच केलंय त्यांनी, QUETE केलंय, बरोबर. सो ऑप्शन नंबर 2 सिंपल क्वेश्चन होता बुके. पिक द वर्ड that is either most nearly in the same meaning, opposite nearly in the same meaning or opposite of the given word. प्रायव्ही म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, आठवतं आपल्याकडे प्रायव्ही काउन्सिल होतं. प्रायव्ही काउन्सिल म्हणजे काय, खाजगी, समथिंग विच इज सिक्रेट, विच इज नॉट ओपन, की जी गोष्ट सगळ्यांसाठी ओपन नाहीये, जी कुठेतरी खाजगी आहे, प्रायव्हेट आहे, तर याला म्हटलं जातं खाजगी किंवा प्रायव्हेट. ठीक आहे, त्याला म्हणतात प्रायव्ही. ठीक आहे, मग डिसऑनेस्टचा काय संबंध आहे. डिसऑनेस्ट नाही, क्वाईट नाही, कॉशियस काळजी घेतणं नाही. काय येईल आन्सर, सिक्रेटिव्ह, बरोबर. जी गोष्ट सिक्रेट आहे तिला काय म्हटलं जातं. गाइज कम टू द पॉइंट, डोंट बीट अराउंड द बुश. ओके, चलो चलो चलो. येस ऑप्शन नंबर 4 सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट बघा. चूज द ग्रामॅटिकली रॉंग सेंटेन्स इन द फॉलोइंग. Apples are sold by a dozen. The captain with his soldiers was killed. Why did you absent yourself from your classes? He cut his hand with a knife. चलो आन्सर द्या. कट्स येईल. He cuts his hand with a knife. सर कट्स कधी येतं माहितीये का, जेव्हा ते हॅबिच्युअल ऍक्शन असते ना, हॅबिच्युअल, त्यावेळेस येतं. त्याला काय हाताने सतत कट करायची सवय आहे अशा अर्थाने आपण ते नाही घेऊ शकत आहे, त्यामुळे ते कट्स नाही लागणार, हॅबिच्युअल ऍक्शन नाही येणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे आन्सर आहे. का ऐका, आता तुम्हाला इथे वाटेल, काहींना वाटते की इथे कट्स यायला पाहिजे, नाही येणार. ठीक आहे, ही कट्स हिज हँड विथ अ नाईफ. येस हे तर आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, बरोबर आहे. कट्स तर येईलच. ओके, ही कट्स हिज हँड विथ अ नाईफ, हे बरोबर आहे ॲक्च्युली. आता हे बघा, इथे पण बरोबर आहे. व्हाय डिड यू ॲब्सेंट युअर सेल्फ फ्रॉम युअर क्लासेस. ठीक आहे, सो इथे कटच्या जागी कट्स पाहिजे, तसा जर आपण विचार केला तर हे एक येऊ शकतं. व्हाय डिड यू ॲब्सेंट युअर सेल्फ फ्रॉम युअर क्लासेस, की तू स्वतःला ॲब्सेंट का ठेवलं तुझ्या क्लासेसमध्ये. ठीक आहे, द कॅप्टन विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड. आपण आता बघा, सोल्जर्सवर नाही फोकस करायचा आहे, आपला सब्जेक्ट आहे द कॅप्टन. द कॅप्टन वॉज किल्ड, हा जो वॉज आलाय हा कोणासाठी आलाय, हा या कॅप्टन साठी आलाय, कळतंय. सेंटेन्स आलाय बघा या आधी एक्झामला, द प्रेसिडेंट विथ हिज वाईफ अँड चिल्ड्रन, विथ हिज वाईफ अँड चिल्ड्रन डॅश वेलकम. ठीक आहे, मग चिल्ड्रन म्हटल्यावर खूप लोकांनी वेअर केलं, पण इकडे वेअर नाही येणार, इकडे वॉज येणार, कारण आपण प्रेसिडेंट बद्दल बोलतोय. तसंच सेम इथे आपण कॅप्टन बद्दल बोलतोय, सोल्जर्स बद्दल नाही बोलत आहे. सो द कॅप्टन वॉज किल्ड, त्यामुळे हे बरोबर आहे. आता इथे ॲपल्स आर सोल्ड बाय डझन येईल, अ डझन ॲक्च्युली नसतं, सोल्ड बाय अ डझन असं नसेल. बट हा ऑप्शन पण जसं सर म्हणाले तसं आहे की थर्ड पर्सन सिंग्युलर नंतर नेहमी SES लागतो, त्यामुळे आपल्याला तिकडे कट्स करावा लागणार आहे. येस हे आहे. तो कुठेतरी थोडा
असा क्वेश्चन आहे की ज्याच्यावर आपण अजून विचार करायला हवा, कारण दोन्ही ऑप्शन तसे रॉंग आहेत. बट बघू. चलो, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. सिम्पल, इरेक्ट, सेव्हर, ऑस्टर, सबलाईम. सांगा बरं. सिम्पल, इरेक्ट, सेव्हर, ऑस्टर, सबलाईम. विच फिगर ऑफ स्पीच, कुठला फिगर ऑफ स्पीच आहे हा? सिम्पल, इरेक्ट, सेव्हर, ऑस्टर, सबलाईम. आता काही लोकांना वाटेल इथे एस 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 रिपीट झालाय, तर हा पण नाहीच आहे. चला, अलिटरेशन नाहीच दिला त्यांनी. ठीक आहे, रिपिटेशन तर डेफिनेटली नाही आहे. सिनेक्डोक पण डेफिनेटली नाही. सिनेक्डोक म्हणजे काय की जेव्हा एक छोटासा ग्रुप मोठ्या ग्रुपला रिप्रेझेंट करत असतो. ओके, जेव्हा इंडियाची टीम म्हणतो आपण तर ती कम्प्लिटली काय असतं? इंडिया असतं. ओके, जेव्हा आपण म्हणतो की माझे हात काम करतायत म्हणजे माझं पोटा पाण्याचं सुरू आहे, या अर्थाने ते असतं. बरोबर आहे. मला पोट भरायचं आहे म्हणजे काय फक्त पोटासाठी नाही, पूर्ण शरीरासाठी काम करायचं आहे. म्हणजे जेव्हा छोटासा पार्ट ते सिनेक्डोक. डिटोट्स नाही आहे, याचा आन्सर असणार आहे क्लायमॅक्स. ठीक आहे. सिम्पल, इरेक्ट, ऑस्टर, सबलाईम. सबलाईम म्हणजे एकदम छान, एकदम उदात्त असं काहीतरी. सिम्पल म्हणजे एकदम सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. वी आर अकाउंटेबल, वी आर अकाउंटेबल. एकदम व्यवस्थित आन्सर देत आहे सगळेजण. गुड. चलो पुढे बोला. गुड गुड, अच्छी बात आहे. चलो, आपल्याला असेच क्वेश्चन्स घ्यायचे सर इथून पुढे सुद्धा. चलो, वी आर अकाउंटेबल, वी आर अकाउंटेबल फॉर गॉड, टू गॉड, इन गॉड, ॲट गॉड. सिंपल सेंटेन्स आहे. चला पटकन उत्तर द्या. 19 चा आन्सर काय येईल? वी आर अकाउंटेबल. दोन. वी आर अकाउंटेबल फॉर गॉड. और बोलो. संकेत सरांचं उत्तर आलंय 3. वी आर अकाउंटेबल टू गॉड. अजून बोला. 3. चला चला चला, बरोबर सगळ्यांचं. सार्थक सर सगळ्यांचं बरोबर आन्सर आहे. अकाउंटेबल फॉर नाही. आता 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होतं, मोस्ट ऑफ टाइम होतं. आपण काय करू, एखाद दिवस एक 5-10 मिनिटाचं छोटंसं लेक्चर घेऊ ज्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की 2 कधी यूज करायचं, 4 कधी यूज करायचं. ठीक आहे, ॲक्सेप्टेबल. पहिल्या दिवशी 2 आणि 4 मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण इथून पुढे होता कामा नये. ऑप्शन असणारे 2. 20 बघा. डॅश डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स वॉज ड्रॉन अप इन 1776. काय होईल याला? अँड द नो आर्टिकल. अँड तर डेफिनेटली नाही येणार आहे, कारण डिक्लेरेशन आहे. डी ला कधी येत नसतं. बरोबर. अँड येणार नाही. की द. बोला. आता त्यांनी क्लिअरली सांगितलंय डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स. त्यांनी मेन्शन केलंय एक्झॅक्टली. कुठलं डिक्लेरेशन? इंडिपेंडन्सचं. एकदम बरोबर आन्सर आलाय बोडके सरांचं. द. बरोबर, द. चलो आता. ओके, आय एम क्लिअरली विजिबल टू यू, ऑडिबल टू यू? येस. ओके, आता इथे बघा. यंग वन ऑफ हेअर. हेअरच्या बायाला म्हणतात काय? म्हणतात सांगा बघू. काय म्हणतात? काय म्हणतात? पहिले तर हेअर म्हणजे कोण ते सांगा. इकडे तुम्हाला सिंग्युलर म्हणते, मॅस्क्युलाइन फेमिनाइन माहिती असलं पाहिजे. हेअर कोण आणि मेअर कोण मला ते पण सांगा. HARE म्हणजे कोण आणि MARE म्हणजे कोण? येस येस, सगळ्यांचं उत्तर बरोबर. लेव्हरेट. लेव्हरेट हे आन्सर असणार आहे. जे हेअरचं बाळ असतं त्याला आपण बेबीला लेव्हरेट म्हणत असतो. किड म्हणजे काय? किड आपण खूप प्राण्यांसाठी वापरतो. म्हणजे गोटचं पण किड असतं, ह्युमनचं पण किड आपण खूप ठिकाणी वापरतो. छोट्या पिल्लासाठी आपण खूप ठिकाणी किड वापरतो. सिग्नेट म्हणजे तुमचा स्वॅन असतो ना, स्वॅन, राजहंस, त्याचं बाळ. आणि फोल म्हणजे घोड्याचं बाळ. ठीक आहे. सो इकडे त्यांनी हेअर दिलंय. मेअर दिलं असतं ना, मेअर, हॉर्स आणि मेअर, तर फोल आलं असतं. कळलं ना? त्यांनी मेअर आणि हेअर मध्ये पण कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलाय. हेअर आणि मेअर पण लक्षात ठेवा इथून पुढे. ठीक आहे. सो याचं उत्तर येणार लेव्हरेट. एकदम बरोबर उत्तर दिलंय. चलो इथे बघा. आता आवाज बघायचा तुम्हाला. डकच्या आवाजाला आपण क्वॅक म्हणतो. बरोबर, क्वॅक क्वॅक आवाज असतो. पिगच्या आवाजाला आपण काय म्हणतो?
हुट कूच स्क्वेल लिस्प, हे पण असं येत आहे बरं का, बेबीचं नाव, साऊंड, हे सगळं. चलो, सो क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर द्या. आन्सर काय आहे? स्क्विल. ओके, येस. काय म्हटलं जातं? स्क्विल म्हटलं जातं. येस 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 येस. चलो, सगळ्यांचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर 3 स्क्विल. येस सर, सगळ्यांचं एकदम परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डिमिन्युटिव्ह ऑफ द बुक इज बुकलेट. द डिमिन्युटिव्ह ऑफ रिव्हर इज, डिमिन्युटिव्ह म्हणजे काय माहिती का, एखाद्याचा छोटासा घटक. म्हणजे सपोज मी असं म्हणते की एखादा मोठा पदार्थ आहे आणि टेस्टिंगसाठी त्यातला तुम्ही एक छोटासा पार्ट घेतलाय, तर तो छोटा पार्ट होतो ना एखाद्या गोष्टीचा, बरोबर. सो त्याच प्रकारे जर बुकचं आपण म्हणतो बुकलेट आहे ना, मला ते बुकलेट द्या ना. बुकलेट म्हणजे काय की बुक सारखा छोटासा भाग, बुक सारखा छोटासा भाग म्हणजे बुकलेट. मग रिव्हर सारखा छोटासा भाग म्हणजे काय? रिव्हर सारखा छोटासा भाग म्हणजे काय? क्वेश्चन नंबर 23 चे आन्सर द्या गाईज. 23 रिव्ह्युलेट. कळलं ना? झरा म्हणतो बघा आपण, झरा म्हणजे नदीचा प्रवाह असतो तो मोठा असतो, मग त्या प्रवाहापेक्षा छोटा प्रवाह म्हणजे काय, तर झरा झाला आपण म्हणतो. कळतंय? बुक मोठा असतं त्या मनाने बुकलेट छोटा असतं, बरोबर आहे. मग रिव्हर डिमिन्युटिव्ह म्हणजे काय की त्याचा छोटा अंश किंवा त्याचा छोटा भाग. हे असे प्रश्न आले तर आपल्याला सुटलेच पाहिजे. डिमिन्युटिव्ह म्हणजे काय, कन्फ्यूज व्हायचं नाही. येस कवडे मॅम, गोरख सर, सगळ्यांचं बरोबर आहे. चलो नेक्स्ट बघा. द फोबिया अबाउट एअर इज अ एरोफोबिया, द फोबिया ऑफ ओल्ड एज. जेव्हा एअरची भीती असते त्याला एरोफोबिया म्हणतात. ओल्ड एजच्या फोबियाला काय म्हणतात? जर्फोबिया म्हणतात. ठीक आहे, जर्फोबिया म्हणतात. जरट विवाह असायचं माहिती आहे ना, त्यातला जर लक्षात ठेवा, GER, नाही आरामात लक्षात राहील. जर्फोबिया राहील ना. तो जरट विवाह असायचा बघा ना, की लहान मुलीसोबत म्हाताऱ्या माणसाचं लग्न लावून दिलं जायचं, सो त्याला म्हणतात जर्फोबिया. ठीक आहे, नेक्स्ट बघा. वन ऑफ द मोस्ट वाइडली स्प्रेड बॅड हॅबिट इज द यूज ऑफ टोबॅको, नो एरर. आता हे वन ऑफ दीच्या वाक्यामध्ये ना, वन ऑफ द मोस्ट वाइडली स्प्रेड बॅड हॅबिट, ओके, वाइडली स्प्रेड बॅड हॅबिट इज द यूज ऑफ टोबॅको. बोला ह्याच्यात मिस्टेक काय? वन ऑफ द मोस्ट वाइडली स्प्रेड हॅबिट्स इज द यूज ऑफ टोबॅको. आता काही लोक बोलतील की मॅम इकडे तुम्ही हॅबिट्स घेताय आणि इकडे इज कसं काय घेता? हा इज आहे ना वन ऑफ दी साठीच आहे, हा हॅबिट साठीचा इज नाही आहे, हा वन ऑफ दी साठीचा इज आहे. लक्षात ठेवायचं. वन ऑफ दीच्या वाक्यात हे जे पुढे येतं हे प्लुरल असतं, पण त्याच्या पुढे सिंग्युलरच वर्ब घ्यायचा असतो. ठीक आहे, पुढे आहे ना पॅसेज आहे. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, पण मी एक स्क्रीन शेअर करून ठेवते, म्हणजे तुम्हाला टाइम मिळेल तसं पॅसेज सॉल्व करा. मी फक्त आन्सर सांगून देते तुम्हाला, तुम्ही नंतर ते बघा. द स्काय सॅंग, द स्कायलार्क सॅंग व्हेन द सन शोन. ठीक आहे, म्हणजे सन शोन म्हणजे ज्यावेळेस ऊन वगैरे असतं ना, म्हणजे असं जेव्हा सनी मॉर्निंग असते त्यावेळेस स्कायलार्क काय करतो तर गाणं गातो. ओके, सनी मॉर्निंगला. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. हे फक्त आपण असंच डिसाईड करूया, नंतर तुम्ही बघून घेऊ शकता. येस येस, आपण मंडे पासून सिरीज कंटिन्यू करतोय. तुमच्या फ्रेंड्सकडे पण हे शेअर करा. द स्कायलार्क व्हाईल सिंगिंग लुक लाईक द स्मॉल डॉट, म्हणजे तो जो स्कायलार्क आहे ना तो गाताना कसा दिसतो, एखाद्या बिंदू सारखा दिसतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. अपवर्ड जाणेला काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो फ्लाइंग. तो जेव्हा अपवर्ड जातो तर ते काय असतं, तर तो जेव्हा फ्लाय करत असतो ना तेव्हा तो वरती वरती जात असतो. द मोस्ट ऑफ द स्कायलार्क वॉज अमॉंग द नंबरलेस स्टेम ऑफ कॉर्न. बरोबर, स्टेम ऑफ कॉर्नच्या मध्ये तो असतो. ठीक आहे, पॉज म्हणजे काय की थोड्या वेळासाठी थांबणे. ठीक आहे, थोड्या वेळासाठी थांबणे. नॉट वेन स्ट्रिक्ट टू डिरेक्ट, नाही स्टॉप. थोड्या वेळासाठी थांबण्याला आपण पॉज म्हणत असतो. ठीक आहे, थँक्यू.